बबनराव लोणीकर जे आहेत त्यांनी राजेश टोपे यांना शिवीगाळ केल्याचं आपल्याला इथे बघायला मिळतंय। त्यामुळे एकूणच जिल्हा बँकेच्या निवडणुकीवरून जो काही वाद निर्माण झालेला आहे तो आता याच्यापुढे नेमकं काय रूप धारण करतोय बघायला लागेल। पण हा नेमका वाद काय आहे हे आपण बघूया। जालना जिल्हा सहकारी बँकेच्या अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाच्या निवडणुकीवरून हा वाद झालेला आहे। उपाध्यक्ष पदावर बबनराव लोणीकरांचे पुत्र राहुल लोणीकरांची वर्णी लागणार होती। राजेश टोपेंनी बबनराव लोणीकरांना तसा शब्दही दिलेला होता। अध्यक्ष म्हणून राजेश टोपेंचे बंधू सतीश टोपेंची या ठिकाणी वर्णी लागली आहे। उपाध्यक्षपदी रावसाहेब दानवेंचे समर्थक भीमराव जावळेंची वर्णी लागली। राजेश टोपेंनी शब्द फिरवण्याचा राग मनात धरून लोणीकरांनी शिवीगाळ केल्याचा आरोप होतोय। राहुल लोणीकरांची वर्णी न लागण्याने कार्यकर्तेही आक्रमक झाले। राजेश टोपेंच्या संतप्त कार्यकर्त्यांनी लोणीकरांच्या घरावर दगडफेकीचाही प्रयत्न केलेला आहे।